मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता 2 महिने उलटलेले आहेत आणि 25 तारखेपासून हे जे ग्रामस्थ आहेत ते अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. नेमकं काय कारण असणार आहे ते आपण जाणून घेणार आहेत. आणि आजच या ठिकाणी जे आहे ते मनोज जरांगे पाटलांनी देखील भेट घेतलेली आहे. आम्ही 25 तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे प्रशासनाला की तोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून. जर 25 तारखेपर्यंत नाही झालं तर 25 तारखेला गावातील महिला, पुरुष, तरुण म्हणजे आबाल वृद्धासहित सर्वजण आम्ही अन्नत्याग उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहोत. आज मनोज जरांगे पाटलांनी भेट घेतलेली होती. नेमकी ग्रामस्थासोबत काय चर्चा झाली त्यांची? नाही, मनोज जरांगे पाटील जे आले होते ते अन्नत्याग उपोषणाला बसू नका अशी विनंती करण्यासाठी आले. पण ज्यावेळेस आम्ही खरी परिस्थिती सांगितली आणि त्यावेळेस दादांनी सांगितले की तुमचा गावकऱ्यांचा जर निर्णय ठरलेलाच असेल तर मी तुमच्या बरोबर आहे. कुठंतरी या ठिकाणी एक आरोपी अद्यापही सापडलेला नाही. काय संशयास्पद भूमिका आहे का? नाही, आरोपी सापडत नाही का म्हणजे सापडण्यासाठी कुणी काम करत नाही हा आमचा आरोपच आहे. कारण एकच आरोपी आतापर्यंत सापडत नाही, मग बाकीच्यांना अभय देण्यासाठी सापडत नाही हा उद्देश चालू आहे का हा आमचा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि आतापर्यंत असं होत नाही की मंत्र्याचा मुलगा जर राग गेलेला आहे तो विमानाने परत आणता येतो परदेशातून, आणि महाराष्ट्रातून किंवा ग्रामीण भागातून गेलेला आरोपी तुम्हाला एक सापडत नाही गेले 2.5 महिने झालं, तर ही एक गृह मंत्रालयाच्या नामुष्कीची बाब आहे असं मला वाटतंय. एकंदरीत काही ग्रामस्थ आहेत आणखीन आपल्यासोबत. मला सांगा बाबा, अन्नत्याग आंदोलनाचं आता 25 तारखेपासून तुम्ही करणार आहेत. आज मनोज जरांगे पाटलांनी देखील भेट घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा झालेली? गेले 2-2.5 महिने झालं संतोष हत्या प्रकरणाला, आणि अद्यापर्यंत काही आरोपी राहिले, 3-4 आरोपी राहिले. पोलिसांवर आक्षेप आहे आमच्या गावाल्याचा. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे आरोपी अद्याप पोलिसने काही अटक केलेले नाहीत आणि ते जाणून बुजून अटक करत नाहीत असं आम्हाला वाटतंय. काय म्हणून आज आम्ही मागचेच 4-5 दिवसाखाली एक निवेदन केलंय की सगळ्या गावाल्यांना बोलावून की आम्हाला आता अन्नत्याग आंदोलन केल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन उद्या येणाऱ्या 25 तारखेपासून करणार आहेत असं आम्ही ठरवलं. मागच्या वेळेस देखील तुम्ही आंदोलन केलेलं होतं तलावामध्ये, आणि आता डबल दुसरं आंदोलन तुम्हाला करण्याची वेळ येते. हो, मागं ज्या वेळेस आंदोलन केले त्याच्या वेळेस ठराविक आरोपी अटक करण्यात आले. आणखी आरोपी शिल्लक आहेत, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून एक अन्नत्याग आंदोलनाचा प्रकार आहे. आज जरांगे पाटलांनी देखील भेट घेतली. नेमकी काय गावकऱ्यासोबत चर्चा झाली? हो, गावकऱ्यावर आज चर्चा झाली किंवा अगोदर ते अन्नत्याग आंदोलन गावाला ठरवलं मिटिंग घेऊन. मग जरांगे पाटील आले म्हणले का आंदोलन करू नका असं त्यांच्या म्हणण्यात आलं, परंतु गावाल्याची निकडीची परिस्थिती पाहता म्हणजे न्याय मिळणार, आरोपी अटक होईनात हे समजून आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला अन्नत्याग आंदोलन केल्याशिवाय भागत नाही, म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट सांगून टाकलं की आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार. एकंदरीत हे जे गावकरी आहेत ते आक्रमक आहेत आणि जे 25 तारखेला आहे ते त्यांच्या अन्नत्याग आंदोलनावरती ठाम आहेत. आणखीन काय गावकरी आहेत? नेमकी काय चर्चा झाली आणि अन्नत्याग आंदोलनावर सगळे ठामच आहेत? अन्नत्याग आंदोलनावर आम्ही ठामच आहोत. आज गेली 72 दिवस झालं सरकारनं आमच्या ह्या हत्येचा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नसल्यामुळं आम्ही अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आज इशारा देऊन 2 दिवस झाले तरी आमच्याकडे प्रशासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. त्यामुळं आम्ही थोडे नाराज असल्यामुळे आम्हाला जरांगे दादा यांनी भेट दिली. त्यांनी प्रशासनातील जिल्हाधिकारी साहेबांना जवाब विचारला असता त्यांनी सांगितलं की निवेदन नाही, म्हणून आज आम्ही निवेदन देऊन 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. काय मागण्या असणार आहे तुमच्या त्या याच्यामध्ये निवेदनामध्ये? ह्या घटनेच्या कटामध्ये म्हणा, खंडणीच्या म्हणा, हत्येच्या म्हणा, पोलीस प्रशासनातील काही कर्मचारींचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. काही आरोपींना न्यायालयामध्ये घटनेसंबंधी पुरावे नष्ट करण्यासाठी चर्चा करतात, त्या लोकांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आम्ही हे अन्नत्याग आंदोलन करत आहोत. एकंदरीत प्रशासनाने एकीकडून जमाबंदीचे आदेश देखील दिलेले आहेत, मात्र हे सगळे आदेश असताना तुम्ही आंदोलन करणार? आमची हत्या करून त्यांना फाशीसारख्या जन्मठेपेसारख्या शिक्षा असून सुद्धा सदरील आरोपी घाबरत नाहीत. मग आम्ही 144, 188 अशा कलमांना शक्यतो घाबरणार नाहीत. आमच्या मोजक्या लोकांवर जर शासनाने गंभीर गुन्हे 144 सारखे गुन्हे जर दाखल केले तर आम्ही जेल भरो आंदोलन करून महाराष्ट्रातले पूर्ण जेल बुक करून टाकू, फुल करून टाकू. एकंदरीत आपण पाहू शकतात की हे सगळे मसाजोगचे गावकरी आहेत आणि येणाऱ्या 25 तारखेला जे या ठिकाणी जे अन्नत्याग आंदोलन होणार आहेत हे सगळे ग्रामस्थ आणि
हे संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील ह्या अन्नत्याग आंदोलनामध्ये सामील होणार आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मासाजोग, बीड.